एबीपी माझाच्या बातमीवरती अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे। राज्य सरकारची लोकप्रिय योजना आनंदाचा शिधा अखेर बंद झाल्याचं कळतंय। सणानिमित्त 100 रुपयात 5 वस्तू घरपोच देणारी ही योजना होती। आनंदाचा शिधा ही योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू झाली होती। राज्यातील शिधापत्रिका धारक 1,63,00,000 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता। या शिधापत्रिका धारकांना 100 रुपयात 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ, 1 किलो साखर, 1 लिटर पाम तेल देण्यात येत होतं। पण आता ही योजना बंद झाल्याचं कळतंय आणि एबीपी माझाच्या या संदर्भातल्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। विरोधकांकडून सातत्याने विविध योजना बंद करण्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात असताना या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने आणखीन एका बातमीवरती शिक्कामोर्तब होतंय, जी बातमी एबीपी माझाने खरं तर प्रकाशझोतात आणलेली होती। सरकारची लोकप्रिय योजना आनंदाचा शिधा अखेर बंद करण्यात आलेली आहे। सणानिमित्त 100 रुपयामध्ये रेशन कार्ड धारकांना विविध गोष्टी, विविध खाण्याचे जिन्नस मिळणार होते। 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पाम तेल हे 100 रुपयात मिळणारी ही योजना होती। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू करण्यात आलेली होती आणि आनंदाचा शिधा असं या योजनेचं नाव होतं। परंतु आता नवीन सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये या योजनेला कुठेतरी बगल देण्यात आल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने एबीपी माझाने जी गोष्ट आधीच प्रकाशात आणलेली होती त्यावरती शिक्कामोर्तब झालंय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, आनंदाचा शिधा बंद होतोय याची चाहूल एबीपी माझाला आधीच लागली होती, त्याबद्दल आपण बातमीही दिलेली होती। आता त्यावर कुठेतरी शिक्कामोर्तब होतंय, पण याचं काही कारण कळलंय का? पूर्वी पाहतोय आपण मागच्या निवडणुकीच्या आधी जे आहे ते सरकारने मोठ्या प्रमाणावरती योजनांची घोषणा केलेली होती। मात्र काल अर्थसंकल्प जो आहे तो सादर केलेला आहे आणि प्रत्येक योजना असतील किंवा विभागानुसार निधींचं वाटप झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय की आनंदाचा शिधा ही या सरकारची सगळ्यात महत्त्वाची लोकप्रिय योजना होती आणि या योजनेला कुठेतरी ब्रेक लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर एबीपी माझाने याच्या आधी सुद्धा सांगितलेलं होतं आनंदाचा शिधा ही योजना जी आहे ती बंद होण्याच्या मार्गावरती आहे आणि त्याच प्रकारे आपल्याला पाहायला मिळतंय की आनंदाची शिधा ही जी योजना आहे ती बंद झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या योजना जर पाहिली आपण तर साधारणतः 100 रुपयामध्ये 5 वस्तू ज्या आहेत त्या राज्य सरकारकडे दिल्या जायच्या। त्यामध्ये आपण पाहतोय की गुढीपाडवा असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, आंबेडकर जयंती असेल, असे महत्त्वाचे जे काही सण आहेत या सणानिमित्त या 5 वस्तू 100 रुपयामध्ये दिल्या जायच्या। यामध्ये अनेक तक्रारी सुद्धा आलेल्या होत्या आणि त्यानंतर राज्य सरकारने कुठेतरी ही योजना जी आहे ती बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण पाहतोय की अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली होती। मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते टेंडर सुद्धा निघालेलं होतं। प्रत्येक सणानिमित्त जे आहे हा आनंदाचा शिधा जो आहे तो घरोघरी पाठवला जायचा। साधारणतः 1,63,00,000 लाभार्थी जे आहेत ते याचे महाराष्ट्रामध्ये होते आणि कुठेतरी आता ही योजना जी आहे ती बंद केलेली आहे। याला एक कारण निश्चित म्हणावं लागेल, कुठेतरी राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे। अनेक योजना केलेल्या आहेत, त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, युवकांना प्रशिक्षण असा अशा अनेक योजना आहेत आणि त्यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या योजना सुरू असताना ही योजना सुरू राहणं शक्य नाही आहे आणि म्हणूनच सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आणखी काही योजनांना सुद्धा फटका बसण्याची दाट शक्यता आहे। पूर्वी धन्यवाद राजू, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।